मित्रांनो, रात्रीचा अभ्यास केला की लक्षात राहत नाही असं भरपूर मुलांचा प्रश्न येतो आणि त्याच्यावर आपण काय सोल्युशन या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करू. मित्रांनो, पहिलेच लक्षात घ्या की रात्रीचा अभ्यास करण्याची रियालिटी काय. मित्रांनो, दिवसभर आपण इतके कामं केलेले राहतात, फिरणं हे ते, दिवसभर हजारो कामं होतात, त्यामुळे ऑब्व्हियसली आपला मेंदू रात्रीचा थकलेलाच असतो आणि जर थकलेल्या मेंदूमध्ये खरोखर त्याला स्ट्रेस देऊन रात्रीचा अभ्यासाला बसणं हे एंडसेमच्या दृष्टीने तरी थोडं हानिकारक आहे. पण तरी पण काही मुलांना अभ्यास करायचा असेल तर त्यांना काही मी रात्रीच्या स्टडीच्या टिप्स देईल, कारण असेही काही महाभाग आहेत ना ज्यांना रात्रीशिवाय अभ्यासच होत नाही. सो त्याच्यासाठी मी काही टिप्स देणार आहे. पण रियालिटी आपण जर बघितली तर रात्री ऑलरेडी दिवसभर मेंदू थकलेला असतो आणि नवीन काही जड गोष्टी किंवा अवघड गोष्टी ऍक्सेप्ट करायला मेंदू आपला काम जास्त देत नाही. त्यामुळे रात्रीपेक्षा दिवसाचा स्टडी हा कधी पण बेस्ट असेल, पहाटेचा तर वन ऑफ द बेस्ट असेल. पण तरी पण आता कुणाला करायचंच आहे रात्रीचा स्टडी, त्याला रात्रीशिवाय ऑप्शनच नाही, मग त्यांनी काय करायचं. ओके, पहिले तर बघूया स्लीप वर्सेस स्टडी म्हणजे काय. आपण जनरली कन्सिडर करतो की समजा यार उद्या पेपर आहे, मग आज मी डायरेक्ट 8 तास नाईट मारतो आणि 2च तास झोपतो. असं बिलकुल नाही करायचं, उलट झालंय. याला उलट कर. ऍटलीस्ट पेपर आहे ना, खूप अभ्यास नाही झाला ना, तरी पण तू ऍटलीस्ट 5 ते 6 तास झोप घे आणि उरलेल्या 3 ते 4 तासात अभ्यास करतो, प्रोडक्टिव्ह होईल. नाही तर काय मी काय सांगितलं, ऍटलीस्ट 5 ते 6 तास झोप घे, 3 ते 4 तास अभ्यास कर. ओके आहे, तरी तू वाचेल, लक्षात राहील. पण तू जर असं केलं की पूर्ण 8-8 तास अभ्यास केला, 2च तास झोपला, मग याने काय होईल, पेपरला गेल्यावर सगळं मिक्स होऊन जाईल. ही मेथड त्या मेथडमध्ये, हा युनिट त्या युनिटमध्ये, काही आठवणार नाही, अर्धा आठवेल, सगळा गोंधळ होईल. हे आपल्याला करायचं नाही. हे क्लिअर झालं. मग आता नाईट स्टडी करायचं आहे तर आपल्याला त्यासाठी स्मार्ट स्टडी करावे लागणार आहे. काय काय टिप्स फॉलो करायचे आहेत हे लक्षात घे. की रात्रीचा अभ्यास करताना जर डुकली लागायला लागली तर थोडं हवेत फिरत जा, तोंडावर पाणी मारत जा, फेस वॉश जवळ ठेव, थोडं चेहरा धुवून घे. फेस वॉशनी चेहरा धुतला, चोळला की झोप मोडते माणसाची, मग त्याने अजून थोडं लक्षात राहतं. त्याच्यानंतर रात्री अभ्यास करताना थोडं तर मध्ये थोडंफार फिरून ये. चहा कॉफी रात्रीचं भेटलं ते तू ट्राय केलं तर ते बेस्ट असेल. पण चहा कॉफी पण खूप जास्त घ्यायची का नाही, त्याला पण एक लिमिट ठेव, कारण जास्त कॉफी घेतली त्या कॅफेनने पण आपलं लक्ष विचलित होतं. त्याच्यानंतर रात्रीचा स्टडी करताना डायरेक्ट मोठा शॉट नको घेऊ, म्हणजे डायरेक्ट 3-3 तास बसू नको. 40-45 मिनिटं बसला, 10-1 मिनिटं ब्रेक घे, पुन्हा 5-10 मिनिटं मित्रांशी थोडा भेटून आला, बोलला, चालला, एखाद्याला कॉल केला, फ्रेश झाला, पुन्हा अभ्यासाला बस. या पद्धतीने रात्रीचा स्टडीसाठी या स्मार्ट वेने जा. त्याच्यानंतर रात्रीचा स्टडी करताना जास्त अवघड टॉपिक्स नको घेऊ, ते दिवसाच्या वेळी ठेवू. मग रात्री स्टडीमध्ये काय करशील, समजा रिव्हिजन आली, त्याच्यानंतर काही डायग्राम्स वगैरे असतील ते रिकॉल करायचे आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवायचे, काही IMP क्वेश्चन सोडवायचे. म्हणजे जो अभ्यास केला त्याच्यावरचं आपण पॉलिशिंग करण्यासाठी रात्रीचा स्टडीला तू वापरू शकतो. क्लिअर. या वेळेने नाईट स्टडीला फॉलो कर. आणि बेस्ट टाइम म्हणशील, रात्री स्टडीचा बेस्ट टाइम म्हणशील तर रात्री साधारणतः 9 ते 12 हा बेस्ट टाइम असतो. 12 नंतर जर जास्त रात्री लेट नाईट स्टडीला जाशील ना तर डोकं ऑलरेडी दिवसभर थकलेलं असतं, भले तू दिवसा झोप काढली असेल तरी थकलेलं असतं. सो रात्री 12 नंतर डोकं जास्त ऍक्सेप्ट करत नाही, त्यामुळे रात्री जरी करायचं तर 9 ते 12 दिस इज ओके. त्याच्यानंतर झोप घे, मग पहाटे उठून सुरुवात कर. क्लिअर आहे मित्रांनो. सो रात्रीच्या स्टडीसाठी काय काय पॉईंट मी सांगितले हे जर तू फॉलो केले तर रात्री अभ्यास केलेलाही तुला लक्षात राहील आणि त्याचा तुला जास्तीत जास्त रात्रीच्या स्टडीचा तुला जास्तीत जास्त बेनिफिट करून घेता येईल. मित्रांनो, या गोष्टी मी सांगितल्या, फॉलो करा. व्हिडिओ तर 1-2 वेळा पुन्हा ऐका, मला काय सांगायचं ते जाणून घ्या आणि आपला अभ्यास अजून कसा बेस्ट होईल त्याच्यावर मी तुम्हाला आयडियाज दिल्या, त्या फॉलो करा. मित्रांनो, यासोबतच एंडसेमचं प्रिपरेशन करताना नक्की पर्पल ॲड ऍप्लिकेशनची मदत घ्या, कारण ही वेळ सेल्फ स्टडीची नाहीये. आता रेडीमेड मटेरियल आपल्याला भेटणं गरजेचं, कारण ते फॉलो करून आपण लगेच पेपरला जाऊन स्कोरिंग करू शकतो. यासाठी पर्पल ॲड ऍप्लिकेशन मध्ये जे रेडीमेड व्हिडिओ लेक्चर आहेत, IMP क्वेश्चन आहे, 2 दिवसात कसा अभ्यास करायचा त्याच्या स्ट्रॅटेजीज आहेत, त्या रिलेटेड आम्ही सगळा व्हिडिओ सिलेबस दिलाय, तो बघा आणि त्या 2 दिवसात अभ्यास करून नक्की एंडसेम तुमची स्कोरिंग करा. थँक्यू.